वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्डचा जो सिलेबस आहे तो अकॅडमिक इयर 2026-27 या अकॅडमिक इयरमध्ये चेंज झालेला आहे आणि आपले नवीन टेक्स्टबुक आहेत ते नवीन टेक्स्टबुक आपल्याला सगळे मिळालेले आहेत. तर सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये सेकंड चॅप्टर आहे लाईन्स अँड अँगल्स. तर त्या लाईन्स आणि अँगल्समधला प्रॅक्टिस सेट 2.2 जो आहे तर तो आपल्याला बघायचा आहे. तर प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे, फाइंड द गिवन लेटर्स ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स गिवन बिलो हुज लाईन्स फ्रॉम लाईन्स फॉर्म राईट अँगल्स ट्रँगल्स. तर कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये राईट अँगल ट्रँगल तयार होतोय. तर बघा, इन केस ऑफ ई तर तुम्ही असा ई मोठा काढा. तर ईच्या मध्ये जर बघितलं किंवा मी आणखीन मोठा काढतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ओके, इथे मोठं लेटर काढतो मी ई. तुम्ही सुद्धा नोटबुकमध्ये असं मोठं लेटर काढा. इथे ई आहे. तर टोटल किती ठिकाणी राईट अँगल ट्रँगल तयार होतोय. तर इथे एक राईट अँगल ट्रँगल तयार होतोय, इथे एक राईट अँगल, इथे राईट अँगल. म्हणजे ईच्या केसमध्ये काय होतं, राईट अँगल ट्रँगल तयार होतं. हवं तर ही डायग्राम काढा. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे यल. तर यल मध्ये बघितलं तर यल जर असा ड्रॉ केला तर यलच्या इथे अँगल किती डिग्रीचा तयार होतोय, 90 डिग्री, म्हणजे राईट अँगल ट्रँगल. परत एच जर मोठा काढला आपण असा एच, तर इथे आणि इथे किंवा खालच्या बाजूला सुद्धा काय तयार होतात, राईट अँगल्स ट्रँगल तयार होतात. त्यामुळे आन्सर कुठलं कुठलं येणार, ई एल एन एच. त्याच्या अशा रफ डायग्राम जरी काढलात तुम्ही तरी चालू शकतं. दुसरा आहे राईट द टाइप्स ऑफ ईच अँगल. पहिल्याचा आन्सर दिलं मी, कशा कशामध्ये राईट अँगल ट्रँगल तयार होतं, ई एल एन एच. आता इथे तुम्हाला अँगल दिलेले आहेत तर त्या प्रत्येकाचा मेजर ऑफ अँगल नुसार काय लिहायचं आहे, टाईप लिहायचं आहे. ओके, तर पहिला आहे 40 डिग्री. तर लक्षात ठेवा 90 डिग्रीपेक्षा लेस जर एखादा अँगल असेल तर त्याला काय म्हणायचं, अक्यूट अँगल. जो अँगल 90 डिग्रीपेक्षा 0 पेक्षा मोठा आहे पण 90 डिग्रीपेक्षा लेस आहे त्याला म्हणायचं अक्यूट अँगल. 0 त्याच्या नावातच आहे, 0 अँगल. 90 डिग्री असेल तर त्याला नाव काय आहे, राईट अँगल्ड ट्रँगल. म्हणजे बरोबर एक्झॅक्टली आपण वरती दाखवला. जर 90 डिग्री असेल तर त्याच्यासाठी आहे राईट अँगल. आता 90 पेक्षा ग्रेटर पण 180 पेक्षा लेस. आता हा 90 पेक्षा ग्रेटर आहे 155, पण कुणापेक्षा लेस आहे, 180 पेक्षा लेस आहे, त्याला काय म्हणायचं, ऑप्ट्यूस अँगल. त्याच्यानंतर 180 डिग्री आहे. तर 180 डिग्री म्हणजे हा असा. ओके, इथे तर इथे मधी काढला तर तो 90 डिग्री होणार. तसंच इकडचा 90. सर टोटल किती डिग्रीचा होणार, 180 डिग्री. ओके, तर 180 डिग्रीचा जो अँगल आहे 90 मिळून त्याला म्हणायचं स्ट्रेट अँगल. त्याच्यानंतर रिफ्लेक्स अँगल. जो अँगल 180 पेक्षा ग्रेटर आहे पण 360 पेक्षा काय आहे, लेस आहे. 360 पेक्षा लेस आहे. मग हा आता 180 पेक्षा मोठा आहे 250, पण कुणापेक्षा लेस आहे, 350 पेक्षा काय आहे, लेस, सॉरी 360 पेक्षा लेस आहे. तर त्याला कुठला अँगल म्हणायचं, रिफ्लेक्स अँगल. ओके, तर 245 चा टाईप काय झाला, इट इज रिफ्लेक्स अँगल. नाव हाऊ मेनी राईट अँगल्स इन्क्लुडेड इन अ स्ट्रेट अँगल. तर हवं तर असा स्ट्रेट अँगल काढा. समजा इथं आपण असं म्हटलं ए ओ आणि बी, तर हा टोटल किती डिग्रीचा असणार आहे, 180 डिग्री. मग त्याच्यात किती राईट अँगल ट्रँगल असतील, तर समजा आपण असा मधी परपेंड हे असं काढला तर इकडे एक 90 डिग्री आणि ह्या साईडला एक 90 डिग्री. ओके, ह्या साईडला पहिला 90 डिग्री इकडं आणि ह्या साईडला 90 डिग्री. तर असे किती राईट अँगल ट्रँगल्स असणार आहेत, 2 राईट अँगल्स. एवढं लिहिलं तरी बास आहे. ओके, व्हॉट आर द टाइप्स ऑफ अँगल्स फॉर्म्ड बिटवीन 2 ॲडजस्टंट फिंगर्स ऑफ अ हँड. तुम्ही जर अशी बोटं काय केलीत, आपल्या जवळची बोट आहे ती दोन अशी एकमेकांमध्ये डिस्टन्स ठेवला तर त्यांचा अँगल कधीही 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर येणार नाही. म्हणजे कुठल्या टाईपचा असणार आहे तो, अक्यूट अँगल. ओके, लेस दॅन 90 म्हणजे 60 डिग्री असेल. तर आता त्यातला थर्ड क्वेश्चन बघूया. व्हॉट काइंड ऑफ अँगल फॉर्म्ड बिटवीन अवर हँड अँड मिनिट हँड ऑफ अ क्लॉक वेन इट इज 12 o'clock. तर समजा इथे आपण असा एक रफली क्लॉक दाखवला, इथे 12 आहे. जो अवर हँड आहे तो सुद्धा कितीवर आहे, 12 वरच आहे. आणि मिनिट हँड सुद्धा कितीवर आहे, 12 वरच आहे. तर त्यांच्यातला अँगल किती असेल, तर ऑब्व्हियसली किती असणार आहे, 0 डिग्री. कारण समजा आपण एक रफली डायग्राम घेतली. समजा अवर हँड 12 वर असेल, ओके, आणि मिनिट हँड कितीवर असेल, 1 वर. तर इथे काहीतरी अँगल तयार होणार आहे. पण दोघं जर एकमेकांवरच असतील तर त्यांच्यामध्ये कुठलाच अँगल तयार होणार नाही. म्हणजे किती डिग्रीचा अँगल तयार होईल, 0 डिग्रीचा. सो आन्सर किती येणार, 0 डिग्री. ओके, अँड दॅट इज रिक्वायर्ड. तर हे सगळे क्वेश्चन आपले झालेले आहेत. तर नेक्स्ट याच्यामध्ये नेक्स्ट जो एक्सरसाइज आहे, प्रॅक्टिस सेट आहे, तो बघूया आपण.